नमस्कार, मी प्रिया पाटील. उहापोह या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते. आणि आज आपण वास्तुशास्त्राच्या प्रश्न उत्तराचा दुसरा भाग करणार आहोत. तर चला आजच्या भागाला सुरुवात करूया. तर पितरांचे टाक देवाऱ्यात देवाजवळ खाली ठेवावे की वर? पितरांचे टाक देवघरात पूजलेले चालत नाही. त्यांची दिशा दक्षिण दिशा आहे. दक्षिण दिशेतच पितरांना पूजणं गरजेचं आहे. अच्छा, देवघरात अजिबात पितरांचे टाक चालत नाहीत. बर. श्रीयंत्र आणि लक्ष्मी मातेची मूर्ती दोन्हीही देवघरात ठेवावे का? हो, चालू शकतं. अच्छा. श्रीयंत्र हे यंत्र आहे आणि लक्ष्मी माता ही प्रकृत स्वरूप आहे. त्यामुळे दोन्हीही तुम्ही पूजलं तरी काहीही हरकत नाही. अच्छा. सासू सासऱ्यांचे टाक पूजले तर चालेल? सासू सासऱ्यांचे टाक जे आहेत ते तुम्ही दक्षिण दिशेत पूजा. देवघरात पूजण्यास मान्यता नाही. अच्छा. शनीच्या खड्याची देवघरात पूजा केली तर चालेल का? नाही. शनीचा खडा, शनीचं यंत्र, शनीचा फोटो देवघरात पूजला जाऊ शकत नाही, चालत नाही. अच्छा. दोन दोन मूर्ती झाल्या असतील तर त्या देवांचे काय करावे? दोन दोन मूर्ती जर झाल्या असतील तर ते तुम्ही शॉपमध्ये नेऊन त्या धातू असल्यामुळे ते देऊन तुम्ही दुसऱ्या मूर्ती दुसरं काहीही वस्तू धातूची त्या घेऊन येऊ शकता. बरं. शनियंत्र आहे त्याचे काय करावे? नाही. शनियंत्र सुद्धा देवघरात पूजलेले चालत नाही. आणि जे ऑलरेडी असतात त्याचं काय करावं? विसर्जन करावं, वाहत्या पाण्यात सोडून द्यावं. अच्छा. काही वास्तुतज्ञ म्हणतात की ईशान्येला मुख्य दरवाजा चालतो, त्याबद्दल तुमचे काय मत? प्रत्येकाचा अभ्यास वेगळा वेगळा आहे. प्रत्येकाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ते त्यांच्या जागी योग्य असतील. पण मी जसं तुम्हाला सांगितलं, ईशान्येला वास्तुपुरुषाचा डोक्याचा भाग आहे. तुम्ही जर प्रॅक्टिकली त्या गोष्टीचा विचार केला तुमच्या गोष्टी सगळ्या लक्षात येतील. अच्छा. ईशान्येला दरवाजा अजिबात चालत नाही. वास्तूच्या मुख्य दरवाजाविषयी मार्गदर्शन करा. वास्तूचा मुख्य दरवाजा उत्तर दिशा आणि पूर्व दिशा या दिशांमध्ये असावा असं आपलं शास्त्र सांगतं. ते सुद्धा बऱ्याच मी वास्तूच्या व्हिजिटसाठी गेल्यानंतर बघितलेलं आहे की वास्तूच्या उपदिशांना दरवाजे आलेले आहेत. ठीक आहे. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य ह्या दिशांना दरवाजे नाही चालत, मुख्य दरवाजा नाही चालत. आपल्या वास्तूच्या मिडलला, सेंटरला काही कप्पे ठरले गेलेले आहेत आपल्या मुख्य दरवाजासाठी. त्या कप्प्यातच तुमचा दरवाजा येणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तो तुम्हाला लाभदायकही ठरतो. ओके. पश्चिमेला सुद्धा दरवाजा आहे तर तो कुठल्या कप्प्यात येणं गरजेचं आहे तो प्रत्येक बिल्डर विचारात घेत नाही या गोष्टी. आणि नाही, पूर्व पश्चिम आहे, पश्चिमेला दरवाजा आहे, चालतं असं त्याचं म्हणणं असतं. पण ते नाही चालत. ज्या विशिष्ट भागामध्ये दरवाजा येणं गरजेचं आहे त्या भागातच दरवाजा आला तर तो चालतो, अदरवाईज चालत नाही. अच्छा. नैऋत्य दिशेला ॲक्वेरियम ठेवले तर चालेल? नाही चालत. पाण्या रिलेटेड कुठलीही गोष्ट तुम्ही ठेवणार असाल तर ती ईशान्य आणि उत्तर या भागात ठेवणं गरजेचं आहे. घराची दिशा कशी ठरवावी? आपण आपल्या वास्तूच्या ब्रह्मतत्वामध्ये उभं राहून तुम्ही घराचे हल्ली आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा होका यंत्र आलेले आहेत. हां, आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा होका यंत्र आहेत. ते तुम्ही ब्रह्मतत्वात उभं राहून तुमची दिशा नॉर्थ कुठली आहे एकदा समजली की आपोआप सगळ्या दिशांचं नॉलेज तुम्हाला येतं की कुठल्या दिशेला कुठली भागात कुठली दिशा आलेली आहे. म्हणजे आपल्या घरच्या सेंटरला थांबून घराच्या मुख्य ब्रह्मतत्वात उभं राहायचं आहे आणि नॉर्थ तुम्हाला नक्कीच मिळते. त्याप्रमाणे पुढच्या दिशा निश्चित करायच्या आहेत. बरोबर. बेडरूम ईशान्य दिशेला असेल तर काय करावे? परत पुन्हा हा उपायांचा भाग आला. बेडरूम ईशान्य दिशेत चालत नाही. आणि जरी असेल ना तिथे देवघर ठेवा आणि मुलांसाठी ती रूम करा, अभ्यासाची खोली करा, चालू शकते ईशान्येला, काहीच प्रॉब्लेम नाही. ईशान्य दिशेला हॉलला अटॅच गॅलरी आहे, काय करावे? आपण मागील भागात बघितलं त्याप्रमाणे ईशान्य दिशेला जेव्हा गॅलरी येते, टेरेस येते, तेव्हा वास्तूचा ईशान्येचा भाग कट झालेला असतो. कारण तो पोर्शन आपल्या घरातला मानला जात नाही, तो घराच्या बाहेर. कारण स्लॅब लेवल, वॉल लेवल सेम नसतात, तिथे वास्तूचा कटच पकडला जातो. तर मग तिथे क्युअर करणं गरजेचं आहे. तो दोष मानला जातो वास्तूचा. तिथे आपण उपाययोजना करत असतो. धातू, रत्न आणि पिरामिड या माध्यमातून उपाययोजना केल्या जातात. हे सगळ्या ज्या उपाययोजना केल्या जातात ह्या व्हर्च्युअली केल्या जातात. हे प्रॅक्टिकली तुम्हालाही शक्य नसतं आणि आम्हालाही शक्य नसतं. त्यामुळे ह्या ज्या उपाययोजना केल्या जातात एनर्जी लेवलवर सगळ्या गोष्टी आपण हँडल करत असतो. या उपायांच्या माध्यमातून जर तिथे दोष आलेला आहे, तिथे कटिंग आलेलं आहे, तर ते आपण पिरामिड यंत्र लावून ते जो कट आलेला आहे तो फिलअप करत असतो, भरून काढत असतो. मग तो दोष तुमचा क्लिअर होऊ शकतोच. बरोबर. हां. आमचे देवघर पश्चिम दिशेला आहे आणि देवाचे तोंड पूर्वेकडे आहे,
चुकीचे आहे का? हो, चुकीचं आहे. देवांचं तोंड पश्चिमेला लागतं आणि तुमचं पूजा करताना तोंड पूर्वेला हवं. केरळमध्ये सगळ्या घरांमध्ये ईशान्य दिशेला किचन असते. प्रत्येक कंट्री वाईज, प्रत्येक गावावाईज प्रत्येकाचे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत. त्याप्रमाणे ते लोकं फॉलो करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं शास्त्र एकच आहे. ठीक आहे. तर मग ते जर काही गोष्टी चुकीच्या आहेत तर आहेत ना. किचन म्हणजे परत अग्नितत्व आलंच ना तिथे. बरोबर. जलतत्वामध्ये अग्नितत्व आलंच ना, मग नाही ना चालत. अच्छा. दक्षिणेकडे किचन, बाल्कनी आणि मास्टर बाल्कनी आहे. काय उपाय आहेत? दक्षिणेकडे किचन आहे. दक्षिण दिशेला फेसिंग करून स्वयंपाक केलेला चालत नाही. अच्छा. दक्षिण भागाविषयी आणि आग्नेय भागाविषयी किचन प्रॉपर आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच पाहणार आहोत. हो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळी डिटेल माहिती देणार आहे. चालेल. ईशान्य दिशेला जिना किंवा हँगिंग जिना आणि स्टोर रूम आहे. तर तसे असेल तर चालेल का? नाही, पुन्हा तोच आहे की ईशान्य दिशेत जडत्व आलं ना. जिना म्हणजे पूर्ण वास्तूचा भार आला. हां, ते जडत्व आलं. ईशान्य दिशेला लाईट ठेवावं असं मी मागील भागात सांगितलंय. जितकं हलकं तुम्हाला त्या दिशेला ठेवता येईल तेवढं तुम्ही ठेवू शकता. मग हा दोष आहे, यालाही आपण उपाययोजना करत असतो. आपल्या उपाययोजनांमधनं ते 100% क्युअर होतात गोष्टी. अच्छा. क्वार्टरमध्ये राहत असल्यास काय करावे? शेवटी ती वास्तू आहे ना. तुम्ही क्वार्टर्समध्ये किती दिवस राहणार आहात, बरोबर. बऱ्याच ठिकाणी मी काय पाहिलेलं आहे की 20-20 वर्ष त्या क्वार्टर्समध्ये काढावी लागतात. मग बरोबर. शेवटी कसं आहे, तिथेच तुमची लहानाची मुलं मोठी होणार आहेत, बरोबर. तिथे तुमची प्रगती होणार आहे. मग हम्म. करा ना वास्तूला फॉलो. बरोबर. जर ती वास्तू तुम्ही फॉलो केले ना तर तुमची प्रगती निश्चितच करणार आहे. बरोबर. आणि अजून एक प्रश्न आहे की रेंटच्या घरामध्ये राहतात लोक, तर त्यांनी वास्तुशास्त्र फॉलो करायचे का? हे बघा, मी आत्ता बोलले तसं की रेंटचं घर असू दे, कुठलंही घर असू दे, त्या वास्तूत तुम्ही राहताय, त्या वास्तूचा उपभोग तुम्ही घेता आहात, राईट. तर मग ती वास्तू तुम्हाला लाभदायक हवी आहे. उद्या तुम्ही त्या वास्तूमध्ये राहून जर तुमची प्रगती झाली, तुमचं नवीन घर झालं, म्हणजे त्या वास्तूनेच दिल्यासारखं असतं ना. हो मग ना. घ्या ना तिची काळजी. बरोबर. 100% तुम्हाला पुढे मार्ग मिळतील आणि तुमची प्रोग्रेस होईल. बऱ्याचदा मी पाहिलं रेंटचं घर आहे, मग कशाला करायचं आहे, मग मग माझं प्रमोशन होत नाही आहे, मग माझा पैसा टिकत नाही आहे, हे अनुभव यायचे राहतात का? तुमचं रेंटचं घर आहे, मग ह्या गोष्टी नाही ना यायला पाहिजेत, बरोबर ना. पण ह्या पण गोष्टी तुम्ही फेस करत असतात. कोणी ना कोणीतरी सतत आजारी आहे, बरोबर. मग ती वास्तू जर तुम्ही प्रॉपर क्युअर केली गेली, तिचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते काढले गेले, तर मग तुम्हाला ती वास्तू लाभदायक ठरून पुन्हा तुमची प्रगती महत्वाची आहे ना आपल्याला. हो ना. त्या घरामध्ये सुख, समाधान, शांतता ही खूप महत्वाची असते प्रत्येक वास्तूसाठी. माणूस कष्ट करतोय, त्याला समाधान मिळणं तेवढंच गरजेचं आहे. त्या वास्तूचं सुख मिळणं गरजेचं आहे. मग घर कुठलंही असो. खरं. 100% तुम्ही जर वास्तूची काळजी घेतली आहे तर वास्तू तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. किचनमध्ये ईशान्य दिशेला बेसिन आले तर काय करावे? ईशान्य दिशेला पाणी चालतं जसं मी तुला सांगितलं. बेसिन म्हणजे काय? ड्रेन आहे सगळं. ईशान्य दिशेला जेव्हा तुमचं ड्रेन जाते खाली, बरोबर, तिथे खाली चेंबर येणार आहे. म्हणजे खराब पाणी जर तिथून जात आहे तो दोष मानला जातो. त्यामुळे ईशान्य दिशेत नाही चालत बेसिन. अच्छा. ईशान्य दिशेला कट आला आहे तर काय करावे? मी मगाशीच उत्तर दिलं. कट आपण वास्तूला कुठल्याही भागात कट येऊ देत, कुठलाही दोष असू देत, त्याला आपण यंत्रांच्या माध्यमातून क्युअर करू शकतो आणि 100% त्यातनं तुम्हाला रिझल्ट टिल द एंड ऑफ लाईफ एवढे तुम्हाला रिझल्ट त्याचे फिक्स आणि खूप छान येतात. अरे वा. आमच्या घरात ईशान्य दिशेला सर्व दार आहेत तर काय करावे? उपाययोजना करून घ्या. 100% तुम्हाला त्यातनं फायदा होईल. अच्छा. ईशान्य दिशेला झाडे चालतात का? हो, खूप छान. हो ना? ईशान्य दिशेला झाडे लावा. कारण कसं तिथे आपण पाणी घालणार ना, पाणी येणार आहे तिथे. बरोबर. शेवटी पाणी ज्या ठिकाणी येणार तिथे तुम्हाला फायनान्शियली ग्रोथ पण देणार आहे. हो. झाडं तुम्ही लावू शकता ईशान्य मग दिशेमध्ये. कोणत्या प्रकारचे असावेत की सगळे चालतात असं काही नाही? झाडं आणि फ्रेम्स या आपण वास्तूत कुठल्या लावाव्यात यासाठी आपण वेगळा एक भाग करणार आहोत. त्यात तुम्हाला तुमची सगळी उत्तरं मिळणार आहेत. हो, खरं आहे. बरेच जण करप्ट असतात पण ते मजेत असतात, पण जो प्रामाणिक असतो त्याला मात्र शिक्षा होते. असे का? त्याने तर वाईट कर्म केलेले आहे तरी तो खुश. करप्ट असतात, प्रामाणिक नसतात, मग त्यांनी वाईट कर्म केलंय, आपल्याला ते खुश दाखवतात, बरोबर. आपण इंटरनली जाऊन बघतो का नाही ना. प्रत्येकाचं? कारण कर्म जे तुम्ही वाईट केलेलं आहे, जर तुम्ही एखाद्याला
काहीतरी नुकसान केलेलं आहे ते तुम्हाला भोगावं लागणारच आहे. बरोबर. आपण मला एक म्हणायचंय, आपण त्याचं वाईट व्हावं म्हणून वाट नाही बघायची किंवा त्याला कधी काय आपलं कसं चांगलं होईल या दृष्टीने तुम्ही कायम प्रयत्नशील राहा. इव्हन जर तुम्हाला तसं जाणवतंय की हा बाबा हा करप्ट आहे आणि जर तो तुमचा मित्र असेल, तुम्ही तुमच्याकडनं चांगल्या गोष्टी सांगा. तुम्ही तुमच्याकडनं त्याला तू कसं सुधारता येईल हे सांगा. यात तुमचं कर्म तुम्ही चांगलं करताय. बरोबर. 100% तुमची प्रगती होणार आहे. त्याचं चुकतंय, त्याने नंतर त्याचं फॉलो करो अगर न करो, पण त्याचं चुकतंय, तुम्ही तुमच्याकडनं चांगलं कर्म केलंय, 100% तुम्हाला चांगलंच त्याच्यामध्ये मिळणार आहे. हा बाबा तो चुकतोय आणि तुम्ही बघताय, हे पण तुम्ही काय करताय, तुम्हाला कळतंय ना. हे बघा, त्याने नंतर तुम्ही चांगलं सांगितलं आणि त्यांनी ते फॉलो करो अगर न करो, शेवटी तो त्याचा इच्छेचा प्रश्न राहिला. ठीक आहे, पण तुम्हाला समजते. आणि तो कधी कधी असं असतं, तो सख्खा भाऊ असतो, कधी कधी तो स्वतः सख्खा नातेवाईक असतो आपला कोणीतरी. आणि हे जर तुम्ही बघताय की हा बाबा हे चुकतंय, त्याला नंतर तो होगेल, हे खूप चुकीचं आहे. तुम्ही सांगा की हे बाबा चुकतंय, नंतर त्याला तुला त्याचा त्रास होऊ शकतो. हे तुम्ही तुमचं कर्म चांगलं करा, तुम्हाला नक्की मदतीचा हात कुठून ना कुठून तरी येतो. बरोबर. त्या माणसाकडून येणार नाही, पण दुसरीकडून नक्कीच येणार. एक्झॅक्टली. त्याला नंतर रिअलाइज होणार ना की बाबा ह्यांनी मला आधी सांगितलं होतं, त्याने मला मदत केली होती, पण मी जाण ठेवली नाही. एक्झॅक्टली. खरंय. वास्तू पुरुष नक्की कोठे आहे? पूर्ण घरामध्ये आहे की आग्नेय दिशेला आहे? कारण वास्तू पुरुष आग्नेय दिशेला पुरला जातो. प्लीज मार्गदर्शन करा. हा संभ्रम आहे लोकांचा की मी वास्तुपूजन केलेलं आहे, मी वास्तुशांत केलेली आहे, मग माझ्या घराची जी ही एवढीशी प्रतिमा येते वास्तुपुरुषाची, ती मी अग्नेयात पुरली, मग तेवढीच त्याची जागा. तसं नसतं. तुम्ही जेवढी वास्तू वापरता तेवढ्या पूर्ण वास्तूमध्ये तो पालथ्या स्वरूपात विराजमान आहे. तिथे पूजन करून तुम्ही त्याला निक्षेप केलेलं आहे, त्याला शांत केलेलं आहे. अच्छा, राईट. पण वास्तू जेव्हा ती शांत झालेली असते त्यावेळेस तुमचा जो घरातला वास्तुपुरुष आहे तो ऑब्व्हियसली शांत होणार आहे. पण तुम्ही जेवढी वास्तू वापरता तेवढ्या पूर्ण वास्तूमध्ये तो पालथ्या स्वरूपात विराजमान आहे. म्हणून आपण दिशांना फॉलो करा असं म्हणतो. फ्लॅट संस्कृतीत वास्तुशास्त्र कसे अंमलात आणावे? फ्लॅट संस्कृतीमध्ये आपल्या हातात काहीच नसतं. खरं, बरोबर ना. जेव्हा आपण बंगलो बांधतो त्यावेळेस आपण बऱ्याच गोष्टी जशा शास्त्राला अनुसरून आहेत, जे शास्त्रात सांगितले ते आपण फॉलो नक्कीच करू शकतो. ठीक आहे, तिथे सुद्धा काही कॉम्प्लिकेशन्स येतात. बरोबर. म्हणजे सगळ्या गोष्टी 100% होऊच शकत नाहीत. खरं. आता मी सांगितलं पूर्वीच्या काळी जसे टॉयलेट बाथरूम वास्तूच्या बाहेर होते. बंगलो जरी बांधला तुम्ही वास्तूच्या बाहेर टॉयलेट बाथरूम करू शकणार आहात का? नाही. ते आपलं इंटरनलीच येणार ना, मग तो दोष येतोच ना. पण त्यातल्या त्यात फ्लॅट संस्कृतीपेक्षा बंगलोमध्ये तुम्हाला दोष जितके कमी प्रमाणात येतील, दिशा जेवढ्या फॉलो करता येतील तेवढा आपण प्रयत्न 100% होतो आणि होऊ शकतो वास्तुशास्त्राप्रमाणे. पण फ्लॅट्समध्ये कसं असतं, एक फ्लॅट 20%च पॉझिटिव्ह असतो, एखादा फ्लॅट 30% पॉझिटिव्ह असतो. एकाच फ्लोअरवरती हे 4-5 फ्लॅट असतात. ठीक आहे, एक 20%, एक 30%, एक 40% आणि एक 50%. त्याच्यावरती एकही फ्लॅट पॉझिटिव्ह नसतो. पर्सेंट वाईज पाहायला गेलं तर 50% इज द लास्ट. अच्छा. हां, तिथपर्यंतच फ्लॅट पॉझिटिव्ह असतात. मग जे काही दोष असतात त्याला आपण क्युअरच करण्याकडे भर द्यावा. कारण प्रत्येक ठिकाणी तोडफोड आणि ह्या गोष्टी होणं शक्य होत नाही. इतर धर्मात वास्तुशास्त्र कसे असते? धर्म मी मग बोलले तसं की धर्म परंपरा ज्या आहेत, शास्त्र हे सगळीकडे एक आहे. आयुर्वेद म्हणतं का ग की तुमच्या धर्मामध्ये वेगळं सांगितलंय, मी तुम्हाला वेगळं देतो. आपलं मेडिकल सायन्स म्हणतं का की नाही तुमच्याकडे हे वेगळं आहे, मी ताप आलाय मग क्रोसिन ही 100% सर्व घेतात. बरोबर. तसं शास्त्र आहे ना आपलं, तर मग सगळेजण हे फॉलो करू शकतात. आम्ही तसे केलेले आहेत आणि सगळ्यांना तसे फायदे झालेले आहेत. टॉयलेट बाथरूम कोणत्या दिशेला असावे? टॉयलेट बाथरूमची दिशा दक्षिण आणि पश्चिम या दिशेमध्ये असावेत. उपदिशांना सोडून सेंटरमध्ये वास्तूच्या. परत मगाशी मी म्हटलं तसं दरवाजाचा जसा कप्पा ठरलेला आहे तसे टॉयलेट बाथरूमचे पण स्पेसिफिक एरियाज ठरलेले आहेत. त्या भागातच तुमचे टॉयलेट बाथरूम आले पाहिजेत, तरच ते तुम्हाला त्रासदायक ठरत नाहीत. अदरवाईज मग त्रासदायक ठरतात. उपदिशांना आलं तर तुम्हाला ते त्रासदायकच राहतात. आत्ता थोड्या वेळापूर्वी जो प्रश्न विचारलास की फ्लॅट संस्कृतीमध्ये, तर तिथे कॉर्नर्सलाच टॉयलेट बाथरूम दिले जातात, कॉर्नर्सलाच दरवाजे दिले जातात, मेन डोअर्स. खरं. आणि आपण येणाऱ्या दिशांच्या व्हिडिओमध्ये जास्त डिटेलमध्ये त्याची माहिती देऊया, मी पूर्ण व्यवस्थित देते. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल
आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. आणि जर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तर कमेंट सेक्शनमध्ये हो म्हणून टाईप करायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले आहे. वास्तुशास्त्राशी निगडीत असलेले तुम्हाला आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर ते आम्ही आय बटनवर देईन, तुम्ही नक्की पहा. धन्यवाद.